सुंदर अशा परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध केलेल्या कार्याविषयी माहिती, हे भारताचं संविधान, त्याची प्रास्ताविका, या ठिकाणी चवदार तळ्याचा सत्याग्रह 20 मार्च 1917 महाड या ठिकाणी केलेला होता, त्याची प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढच्या ठिकाणी काळाराम मंदिर 2 मार्च 1930 नाशिक या ठिकाणी जे काळाराम मंदिराचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला त्याची प्रतिकृती शिल्पांकन या ठिकाणी केलेलं दिसत आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला पहिली गोलमेज परिषद इंग्लंड लंडन 12 नोव्हेंबर 1930 जो न्याय हक्कासाठी जो बाबासाहेबांनी लढा दिला त्याची प्रतिकृती एकदम सुंदर अशा स्वरूपात इथं बसवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुणे करार 24 सप्टेंबर 1932 मध्यवर्ती कारागृह येरवाडा पुणे जेल या ठिकाणी गांधीजींचा आणि जो बाबासाहेबांचा पुणे करार झालेला आहे त्याची प्रतिकृती या ठिकाणी शिल्पांकनाच्या माध्यमातून एकदम सुंदर अशा रीतीने साकार करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर या ठिकाणी धम्मदीक्षा समारोह 14 ऑक्टोंबर 1956 नागपूर या ठिकाणी जो बाबासाहेबांनी असंख्य लाखो अनुयायांच्या समावेश जो धम्मदीक्षा घेतली. मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही आणि त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्याची प्रतिकृती. त्याच्यानंतर भारतीय संविधान प्रदान 26 नोव्हेंबर 1949 नवी दिल्ली या ठिकाणची ही प्रतिकृती आपणास पाहावयास मिळत आहे. एकदम सुंदर अशी प्रतिकृती बाबासाहेब संविधान देताना या ठिकाणी साकार करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर भारतरत्न किताब हा ज्यावेळेस बाबासाहेबांना मिळाला 14 एप्रिल 1990 या ठिकाणी त्याची ही प्रतिकृती आपणास इथे दाखवण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर पुढची जी प्रतिकृती आहे ती जीवनातील विविध प्रसंग या ठिकाणी अशा प्रकारे दाखवण्यात आलेले बाबासाहेबांची बॅरिस्टरची पदवी घेतल्यानंतर त्याच्यानंतर अशा प्रकारची रिचीवर घातल्यानंतर बाबासाहेबांनी ही विविध नेत्यांसमोर अशी घोड्यावर बसलेले बाबासाहेब अशा प्रकारची एकदम सुंदर असं हे भव्य असं पुण्यातील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आपणास